योगाधिराज पातंजलींच्या सूत्रांपैकी विभूतिपाद या तिसऱ्या पादाला आपण मागच्या वेळेला प्रारंभ केला आणि त्यातले 8 सूत्र आपण पाहिलेत. आज आता आपण पुढची सूत्र पाहूया. सूत्र क्रमांक 9. व्युत्थान निरोध संस्कारयो अभिभव प्रदुर्भावो निरोधक्षण चित्त अन्वयो निरोध परिणामः. व्युत्थान संस्कार क्षीण म्हणजे कमी कमी होत जाऊन निरोध संस्कार वाढत जाणं आणि त्यात चित्त काही कालावधी अवस्थित होणं किंवा टिकणं याला निरोध परिणाम असं म्हणायचं. आता या 9व्या सूत्रापासून योगाधिराज पातंजलीने असं गृहीत धरलंय की आता योगी नित्य नियमित अष्टांग योग साधना करत आहे आणि त्याप्रमाणे त्याचं नित्य आचरण करणं सुरू आहे. तो अष्टांग योगाची उपासना तर करतोच आहे, परंतु त्याला अनुसरून त्याचं आता आचरणही होत आहे आणि त्यामुळे एकूणच अष्टांग योगाचं पालन अशा योगाकडनं एक नित्य जीवनामध्ये एक भाग झालेला आहे. असा योगी नित्य नियमित योगाभ्यास करत आहे. स्वधर्माने स्वकर्म करून इतर वेळेला अष्टांग योगाचं आचरण हेच त्याचं आता जीवन झालं आहे आणि अशा योगावर स्वाभाविकच त्या योग साधनेचा एक योगिक परिणाम होतो. आणि त्याचा पहिला परिणाम आता पातंजली आपल्याला सांगतायत तो म्हणजे निरोध परिणाम. पण त्यामध्ये जे काही शब्द वापरले आहेत ते आपण एक एक पाहून हे सूत्र समजावून घेऊ. व्युत्थान संस्कार. प्रथम व्युत्थान संस्कार म्हणजे काय ते समजावून घेऊया. जेव्हा योगी ध्यान लावतो त्यावेळेला त्या ध्यानामधून जरी त्याला समाधी लागली तरी सुद्धा या समाधीमधून ध्यानामधून तो आपोआप व्युत्थान होतो, बाहेर येतो. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अजून त्याचं संचित संपलेलं नसतं, त्याचं आयुष्य अजून शिल्लक असतं, तो मुक्त व्हायला पात्र झालेला नसतो. आणि त्यामुळे त्याने ध्यान समाधी जरी लावली तरी त्या समाधी अवस्थेमध्ये एक काही कालावधीनंतर कसलाही प्रयत्न न करता सहजपणे तो व्युत्थान होतो, म्हणजे ध्यान समाधीमधून बाहेर येतो. नित्य त्याचं जे काही जीवन असेल, जे काही त्याचं आचरण असेल त्यामध्ये तो येतो. त्या ध्यान समाधीचा जो परिणाम त्याच्यावर झालेला असतो तो उतरतो, त्यातनं तो बाहेर येतो. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे गतजन्मेचे भोग हे शिल्लक आहेत, ते संपलेले नाहीयेत. त्या समाधीमधून बाहेर पडणं, मुक्त होणं, ह्या ज्या काही क्रिया होत असतात त्या सगळ्या आपल्या संचितावर अवलंबून असतात. जोपर्यंत संचित संपत नाही तोपर्यंत ध्यान समाधी जरी लागली तरी सुद्धा आपण परमात्म्यात विलीन होऊ शकत नाही. ध्यान समाधी लावायची कशाला? एखादा म्हणेल की संचित संपू दे मग बघू, तसं नाहीये. तुम्ही जसजसं अष्टांग योग विद्येचं आचरण कराल, अष्टांग योग विद्या याचं अनुष्ठान ठेवाल, त्याची साधना कराल, उपासना कराल, तसं तुमचं संचित हे लवकर लवकर संपुष्टात यायला सुरुवात होते. त्यातून तुम्ही साक्षात्कारित होता. आणि जर परमात्म्याचं दर्शन झालं, तुमचा तिथेच योग जुळून आला, तरी जे संचित आहे ते क्षणार्धात नष्ट व्हायची सुद्धा शक्यता असते. परंतु याचा अर्थ त्या ध्यान समाधीमध्ये योगी परमात्म्यात विलीन होणारे असं नाहीये. तो व्युत्थान होतो, या भवसागरात परत बाहेर येतो त्या ध्यानामधून आणि इथे तो सायुज्य मुक्त म्हणून त्याचं जीवन जे उरलेलं आहे ते व्यतीत करतो. फार क्वचित असं घडतं की जीवन संपायची वेळ आले त्याच वेळेला ध्यान समाधी लागले आणि त्यातच त्याचं निवर्तन झालंय. फार क्वचित असं घडतं, घडत नाही असं नाही, एकच वेळ येते. असं येतं आपल्याला पाहण्यात की एखादा ध्यान समाधीमध्ये होता आणि त्यातच तो अंतर्धान पावला असं आपण म्हणतो. मोठं भाग्याचं लक्षण समजतात की तो परमात्म्याच्या चरणीच होता आणि त्याच वेळेला देहत्याग झाला, असं क्वचित घडतं. पण सर्वसामान्यपणे
गतसंचित शिल्लक असल्यामुळे ध्यान समाधीमधून योगी आपोआप व्युत्थान होतो, बाहेर येतो. याला व्युत्थान संस्कार असं म्हटलंय. आणि म्हणून ज्या वेळेला एखाद्याने ध्यान समाधी लावलेली असेल, एखाद वेळा ज्याची ध्यान समाधी लागलेली असेल, त्याला कुणीही त्रयस्थ माणसाने त्यामधून जाग करू नये. अगदी खूपच आवश्यकता असेल, काही अडलेलं असेल, तितकंच काही निकडीचं काहीतरी निघालेलं असेल, तर मग काय करावं, त्याच्या जवळपास बसावं आणि हलक्या आवाजात ओंकार करावा, हलक्या आवाजात जप करावा, ओम तत्सत्वमसी, की जेणेकरून त्या आवाजाने तो हळूहळू हळूहळू ध्यान समाधीमधून बाहेर येईल. त्याला पटकन हाक मारून हलवून बाहेर काढू नये. एखाद वेळेला त्याचा हृदयावर परिणाम होण्याचा संभव असतो, किंवा हृदयापासून मेंदूला जी एक नाडी जोडलेली असते, त्या नाडीमध्ये जी ऊर्जा तयारी झालेली असते ती एकदम विजेसारखी चमकून टाळूकडे निघून जाते आणि योगाच्या मेंदूवर परिणाम व्हायची शक्यता असते. तेव्हा अशा योगाला हलकेच ओंकार करत हळूहळू जप करत तिथे बसावं. तो हळूहळू त्यातनं व्युत्थान होऊ दे, नैसर्गिकरित्या व्युत्थान होऊ दे, एकदम त्याला जाग करायला जाऊ नये. हा झाला व्युत्थान संस्कार. त्यानंतर आहे निरोध संस्कार. जसजसं ध्यान समाधीमध्ये प्रगती होत जाईल तसतसं हा जो व्युत्थान संस्कार आहे, म्हणजे त्यातून बाहेर याची प्रक्रिया आहे, त्याची वेळ वाढत वाढत जाते. म्हणजेच ध्यान समाधीचा कालावधी वाढतो. सुरुवातीला कदाचित 5-10 मिनिटं असेल, 15 मिनिटं असेल, 20 मिनिटं असेल. जसजशी योगाची यामध्ये प्रगती होत जाते, जसजसं त्याचं आचरण शुद्ध आणि पवित्र होत जातं, तसतसं ध्यान समाधीमध्ये स्थित राहायचं ही जी वेळ आहे ही वाढते. आणि त्याला त्यांनी निरोध संस्कार म्हटलं. म्हणजे बाकीचं जे जीवन आहे धकाधकीचं, त्याच्यामधून अलिप्त होऊन तो ध्यान समाधीमध्ये प्रविष्ट होतो. म्हणजेच भौतिक संसाराचा निरोध होतो तेवढा वेळ. आणि त्या निरोधा अवस्थेमध्ये, त्या निरोध झालेल्या संस्कारामध्ये, त्या ध्यान समाधीच्या अवस्थेमध्ये योगी स्थित राहतो. त्याचा कालावधी वाढत जातो. किती सांगता येत नाही, प्रत्येकाचं गणित वेगळं. निरोध म्हणजे काय आहे शेवटी, तर कुठल्याही गोष्टीचा आवेग कमी करणं, नष्ट करणं नव्हे. तसं या भौतिक संसारामध्ये तो जो गुरफटलेला असतो ते सगळं नष्ट होत नाही, त्याचा आवेग कमी कमी व्हायला लागतो. निरोध संस्काराचा फायदा असा होतो की जितका वेळ ध्यान समाधीमध्ये जास्तीत जास्त वेळ योगी स्थित व्हायला लागतो, तसं संसाराचे हे जे मोह माया ह्याचा जो आवेग आहे, तो आवेग कमी कमी व्हायला लागतो. तो जेव्हा व्युत्थान होतो त्यामधून आणि संसारामध्ये येतो, त्यावेळेला त्याची जी लज्जत असते, ती लज्जत, त्याची तीव्रता कमी व्हायला लागते. असं होत नाही की अमुक गोष्ट मिळाली नाही, अगदी चैन पडत नाही, आता पाहिजेच. हे जे काही आहे हे अगदी कमी होतं. मिळालं आनंद आहे, नाही मिळाला तरी आनंद आहे. आधी मिळावं अशी अपेक्षा हळूहळू कमी व्हायला लागते, संसाराची तीव्रता कमी व्हायला लागते. हा या निरोध संसाराचा एक फार मोठा फायदा मिळतो. तेव्हा व्युत्थान संस्कार म्हणजे समाधीतून बाहेर येणं, आणि निरोध संस्कार म्हणजे समाधीमध्ये काही काळ स्थित राहणं. संसारापासून निरोध होऊन ध्यान समाधीचा कालावधी वाढत वाढत जाणं, याला निरोध संस्कार असं म्हटलंय. पुढे म्हटलंय अभिभव प्रादुर्भाव. जसजशी योगाची ध्यान समाधीमध्ये या अष्टांग योग विद्या, त्याच्यामध्ये साधन उपासना, याच्यामध्ये प्रगती होत जाईल, त्याप्रमाणे व्युत्थान संस्कार कमी कमी होत जाऊन निरोध संस्कार वाढत वाढत जातील. म्हणजेच त्या ध्यान समाधीमध्ये तो तल्लीन होऊन जाईल. आणि हा तर आपला हेतू आहे ध्यान समाधीला बसण्याचा, की नुसती ध्यान समाधी लागून पुरे होत नाही, नुसती ध्यान समाधी लागून उपयोग होत नाही, भागत नाही, तर त्यामध्ये योगी मोठ्या आनंदात तल्लीन राहतो. आपोआप आतल्या त्याची जी देहादी इंद्रिय आहेत त्यांना त्या ध्यान समाधीमध्ये सौख्य वाटायला लागतं, त्याचा ते आनंद घ्यायला लागतात. पुढे म्हटलंय निरोध क्षणचित्त अन्वयो. आता हा जो अभिभव प्रादुर्भाव त्याला झालेला आहे की ध्यान समाधीमध्ये रत राहायचं, त्याचा आनंद घ्यायचा, ही आता
निरोध क्षणचित्त अन्वयोमध्ये सहजावस्था येते. सहजावस्था येते. ध्यान समाधीमध्ये आपण बसलोय आणि त्याचा थोडा थोडा आपल्या देहादी इंद्रियांना आनंद मिळायला लागलाय, हा जो भाव असतो त्याच्यामध्ये सहजावस्था येते. आता जसं आपण घरी सोफ्यावर बसतो थोडा वेळ आनंदामध्ये आपल्या घरामध्ये, तशी अवस्था होते. ध्यान समाधी हे आपलं घर वाटायला लागतं आपल्याला त्या योग्याला. मग आपण बाहेरनं येतो, काय नाही, आपण बसतो सहज सोफ्यावर, आपल्या घरामध्ये बसायचं सौख्य घेतो आपण, त्याचा आनंद असतोय. बाहेरनं आल्यानंतर हिंडून आल्यावर का घरातले लोक जरा गप्पा मारतात थोडा वेळ, 5-10 मिनिटं, आपण जातो आवरायला. हे जे की आहे ही अवस्था त्या ध्यान समाधीमध्ये योग्याला यायला लागते. त्या ध्यान समाधीमध्ये त्याचा आनंद घेत तो सहजावस्थेमध्ये आनंद घेत असतो. आणि आता हे जे आता मी सगळं सांगितलं, या सगळ्याला मिळून निरोध परिणाम असं म्हणतात. म्हणजे ध्यान समाधी लागल्यानंतर त्यामधून चटकन बाहेर न येणं, त्याच्यामध्ये बराच काळ स्थित राहणं, त्याच्यामध्ये आनंद वाटायला लागणं, देहादी सौख्यानं त्यात आनंद वाटायला लागणं, तिथे बसावं असं वाटायला लागणं, आणि मग त्या ध्यान समाधीच्या अवस्थेमध्ये स्थित राहणं, ही सहज अवस्था होणं, या सगळ्याला मिळून निरोध परिणाम असं म्हणायचं. आता हे साध्य कसं करायचं? अशी काही जादूची कांडी नाहीये की ध्यान समाधीला बसलं आणि मग झालं सगळं, निरोध परिणाम प्राप्त झाला, असं नाही. थोडीशी आपण त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. योग साधना या पुस्तकामध्ये छापल्या त्या, काय करावं ते आपण हे सूत्र म्हणून पुन्हा पाहायचं. ते प्रथम म्हणजे पहिली साधना अशी आहे की केव्हाही तुम्ही ध्यान समाधीमध्येच बसलेले असता, अशा वेळेला असं नव्हे, ध्यान समाधीमध्ये बसायला तुम्ही बसलात की हे करायचंच आहे, पण शिवाय इतर वेळेला हे करा, असं माझं सांगणं आहे. की ज्या वेळेला तुम्ही शांत स्वस्थ बसता त्यावेळेला आपल्या मनामध्ये अनंत विचार येतात. आपण याबद्दल बरेच वेळा बोललोय की 1 मिनिट सुद्धा आपण विचाराशिवाय राहू शकत नाही. भराभर मनामध्ये विचार यायला लागतात आणि त्या विचाराचं प्रोजेक्शन सुरू होतं. मग त्यावेळेला निरोध परिणाम आपल्याला साध्य होण्यासाठी काय करायचं? तर आपल्यामध्ये येणारे जे विचार आहेत त्याच्यामध्ये आपला जो एक आवडता विचार असेल तो आपण मुद्दाम घ्यायचा विचार करण्यासाठी. आपल्या मनामध्ये जे असंख्य विचार येत आहेत त्यापैकी सगळे विचार काही आपल्या आवडीचे नसतात. बरेचसे विचार आपल्याला आवडत नाहीत, कटू असतात, नकोही असतात. पण त्यातले काही विचार असे आहेत की त्यावर विचार करणं आपल्याला सुद्धा आवडतं, गुदगुल्या होतात आत, आपलेच विचार असतात, त्याच्यावर विचार करायला. असा एक विचार कुठला तरी की जो आपल्याला खूप आवडतो, तो विचार आपणहून निवडायचा आणि त्याच्यावर आपण मुद्दाम विचार करायला लागायचं. मग त्या विचारावर आपल्याला एक मुद्दे सुचायला लागतील, प्रोजेक्शन सुरू होईल, होऊ दे सुरू. ते करायचं, मुद्दाम करायचं. कशासाठी करायचं? ते बाकीचे जे विचार 99 येतात ते आपोआप बंद करण्यासाठी. म्हणजे हा एक विचार स्थिर राहील. बघा आपण केवढी लढाई जिंकली. 100 विचार जर मनामध्ये येत असतील तर एक विचार आपण निवडला, त्यामुळे बाकीचे 99 विचार दूर झाले. खूप झालं, खूप आपण कमाई केली याच्यामध्ये. फक्त एकच विचार आता मनामध्ये येतोय. आता आपली बुद्धी कितीही प्रगल्भ असली, आपण कुशाग्र बुद्धीचे असलो तरी सुद्धा, आपला विचार आवडता असला तरी सुद्धा, आपण मुद्दाम म्हणून त्याच्यावर विचार करत आहोत तरी सुद्धा, ह्या विचारावर विचार करून मुद्दे शोधून काढायला आपल्या बुद्धीला मर्यादा पडते. एक विचार आपण घेतला तर त्याच्यावर आपण किती वेळ विचार करू शकू, किती मुद्दे काढू शकू, याला निश्चित मर्यादा पडते. आणि मग असे मुद्दे काढून शेवटी असं होतं की आता ह्या विचारावर आणखी मी काही विचार करू शकत नाही आणि तो क्षण बरोबर आपल्याला पकडायचा आहे. तो ध्यान समाधीमध्ये योग साध्य होण्याला योग्य क्षण असतो. सगळे विचार दूर केलेत आहात, एक विचार राहिलेला आहे तुमच्या मनामध्ये, त्याच्यावर तुम्ही विचार करत आहात आणि त्याच्यावरचे सगळे मुद्दे काढून संपले. तुम्ही आता विचार करायला सुद्धा थकलात त्याच्यावर. नवीन विचार तुम्ही करू शकत नाही, नवीन त्याच्यावर मुद्दे तुम्हाला सुचत नाहीयेत. अशा वेळेला एक क्षण असा येतो की तुम्ही तिथे स्टेल होऊन जाता, स्तब्ध होता, गप्प होता. तो बरोबर क्षण पकडायचा.
आणि आता तो क्षण त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. आता त्यातून तुम्ही विचलित केव्हा व्हाल? कदाचित त्या आवडता विचार तुम्हाला अजून एखादा मुद्दा सुचेल किंवा दुसरा एखादा विचार तुमच्याकडे येईल, पण काही काळ तुम्हाला मध्ये मिळेल. ही ध्यानावस्था असते तुमच्यासाठी. आणि मग अभ्यास करून दररोज ही जी अवस्था आहे ती वाढवायचा प्रयत्न करायचा, की मी या स्थितीत कसा जास्त वेळ राहू शकेल. कारण तो जो विचार आहे त्याच्यावर विचार करून थकलोय. मेंदू नवीन विचार करू शकत नाहीये. चुकून एखादा मुद्दा आठवला तर आठवू दे, तेवढ्या पुरता वेळ जाईल थोडा, पण पुन्हा आपण मोकळे होऊ. आपण म्हणतो ना, घरामध्ये एखादं काम करत असतो, थांब एवढं काम करते, मोकळी येते यातनं, आणि मग तुझ्याजवळ येते बसायला, काय ते सांग मला नंतर. तसं हे थोडंसं आहे. एक विचार पकडलाय, त्याच्यावर मी विचार करते, मोकळी होते आणि मग ध्यानात जाते. हळूहळू काही दिवसांनी, काही आठवडे जातील, काही काळजी करू नका, पण आपल्याला निश्चित साध्य होईल. नुसतेच बसला तर विचार करत करत आयुष्य पुरायचं नाही. अनंत विचार येतात, त्याच्यावर अनंत उपाय सुचतात, नवीन नवीन विचार सुरुवात होतात यायला. म्हणून मुद्दाम आपण एक साधना म्हणून करायचं, आणि मग त्या उपासनेला तुमचे लवकर फलित होईल उपासना. दुसरी साधना आहे यासाठी, की जेव्हा तुम्ही असे रिकामे बसता, त्याला योगक्षण असंच नाव आहे, त्यावेळेला अशी सवय करायची आपल्याला स्वतःला, की आपण शांत स्वस्थ बसलोय, डोळे मिटायचे, आणि आता आपण नाकाने श्वास घ्यायला सुरुवात केली की आपलं चित्त नाकाच्या शेंड्याशी कॉन्सन्ट्रेट करायचं, एकचित्त व्हायचं नाकाच्या शेंड्याशी, आणि श्वास घेताना चित्तासह श्वास घेऊन अंतःकरणात उतरायचं. अंतःकरणात गेल्यावर जेव्हा श्वास सोडायची वेळ येते तेव्हा पुन्हा चित्त त्या उच्छ्वासाबरोबर बाहेर आणायचं. ही सवय करायची स्वतःला. तुमच्या मनामध्ये काही दिवसांनी विचार येणं बंद होईल, तुमचं फक्त लक्ष श्वासोच्छ्वासावर राहील. खूप चांगली, सोपी, अतिशय सोपी आहे, परंतु खूप चांगली साधन आहे. तुमचा स्वतःचा श्वास की जो तुम्ही घेणारच आहात, वेगळं काही करायचं नाहीये मुद्दाम. काय नाक धरून प्राणायाम करायचा नाहीये, का ओंकार करायचा नाहीये, का जप करायचा नाहीये. तुमच्या जीवित राहण्यासाठी आवश्यक तो श्वास तुम्ही घेणारच आहात, त्याचंच साधन करायचं, त्याचंच हत्यार करायचं. फक्त शांत बसायचं, डोळे मिटायचे. जर तुम्ही जेव्हा श्वास घ्यायला लागाल तेव्हा त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं, तिथे चित्त न्यायचं, श्वास घेऊन अंतःकरणात उतरायचं. जेव्हा श्वास सोडायची वेळ येईल पुन्हा ते घेऊन बाहेर येऊन पुन्हा नाकाच्या शेंड्याशी येऊन थांबायचं. असं जर तुम्ही काही वेळ रोज करायला लागलात तर ज्या वेळेला तुम्ही ध्यान समाधीला बसाल त्यावेळेला तुम्ही निर्विचारी झालेले असाल, आपोआप तुम्ही कराल हे. किंवा ध्यान समाधीला जेव्हा बसाल तेव्हा थोडा वेळ योगक्षणाची क्रिया करायला लागायचं, तुम्ही आपोआप ध्यानात प्रविष्ट व्हाल, आपोआप ध्यानात प्रविष्ट व्हाल. अर्थात अशा प्रकारच्या साधना अनेक योगगुरूंकडून अनेक सांगितल्या जातात. मला ज्या 2 वाटल्या त्या मी सांगितल्या, किंवा मी ज्या प्रत्यक्ष आचरणात आणून ह्याच्यामध्ये प्रगती केली त्या मी तुमच्या पुढे मांडल्या. सूत्र क्रमांक 10, तस्य प्रशांत वाहिता संस्कारात. या निरोध संस्कारामुळे साधकाच्या चित्ताची विचारधारा प्रशांत धीरोदात्त होते, चित्त त्या परिणामात स्थित होऊ लागते. आता आपण जो निरोध परिणाम पाहिला, त्या निरोध परिणाम साध्य झाला की या सूत्रात पतंजली सांगतायत की त्यामुळे चित्त प्रशांत, संयमी, सात्विक होऊन जातं. आपला ओढा अध्यात्माकडे वळतो आपोआप. आता हे कसं होतं, तर आपण समजा नदीच्या किनारी बसलोय आणि नदीचा प्रवाह वाहतोय. आता नदीच्या किनाऱ्यावर बसला की, आणि तुम्ही जर समोर नदीच्या जे पाणी वाहत आहे त्या एका विशिष्ट ठिकाणी जर तुम्ही एकचित्त व्हायचा प्रयत्न केला तर तुमच्या काय लक्षात येईल की नदीचं पाणी स्थिर नाहीये, ते सतत वाहत आहे, तिकडनं येत आहे आणि लगेच निघून जात आहे. मध्ये आपण जिथे स्थिर व्हायचा प्रयत्न करतोय चित्ताचा, तिथे पाणी काही स्थिर होत नाहीये, सतत पाणी वरनं येत आहे, आणि आपण तिथे ज्या जागी आपण चित्त एकचित्त केलेलं आहे नदीच्या प्रवाहावर, तिथे पाणी अजिबात थांबत नाही, लगेच पुढे निघून जात आहे, प्रवाहित होत आहे. म्हणजेच पाणी हे प्रवाहित होणार आहे नदीचं, ते कुठेही थांबलेलं नाहीये, पण तुम्ही तिथे चित्त थांबवायचा प्रयत्न करताय. अशी साधना जर तुम्ही करायला लागलात नदीच्या किनारी बसून किंवा एखाद्या झऱ्याच्या किनारी बसून,
तर तुमच्या असं लक्षात येईल काही दिवसांनी की भविष्य काळातनं काळ वाहत वाहत येतोय, वर्तमान काळामध्ये आपण काहीतरी करतोय आणि तो भूतकाळात जमा होतोय. मग तुम्ही एखादी घटना घेतलीत की भविष्य काळातनं काळ आला, ती घटना घडली, घटना भूतकाळात जमा झाली. आता या घटनेवरनं तुम्ही अजून सूक्ष्मामध्ये या. असं करत करत तुम्ही एका क्षणावर जर आलात तर त्या बरोबर नदीच्या प्रवाहासारखा आपला काळ आहे हे तुमच्या ध्यानात येईल. जसं नदीचं पाणी लगेच वाहून भूतकाळात जमा होतं, तसं आपल्या आयुष्यातला काळ जो आहे तो क्षणाक्षणाने भूतकाळात विलीन होतोय. वर्तमान काळामध्ये आपल्याला एक क्षण सुद्धा स्थिर राहणं अशक्य होत आहे. काळ सतत भूतकाळात निघून चाललाय, भूतकाळात निघून चाललाय. हे एकदा ज्ञान प्राप्त झालं की तुम्ही तुमच्या चित्तावर यायचं आहे. मग तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही चित्ताने निर्माण केलेल्या विचारांकडे अजिबात लक्ष दिलं नाही, मेंदूला गप्प करून ठेवलं, स्मृतीला गप्प करून ठेवलं, तर काय होईल? या नदीच्या प्रवाहित पाण्याप्रमाणे, या काळाच्या क्षणाप्रमाणे तुमच्या मनामध्ये येणारे विचार ताबडतोब भूतकाळामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल. ते स्थिर नाही राहणार. तुम्ही तिकडे फक्त लक्ष द्यायचं नाहीये. जसं नदीचा प्रवाह थांबवणं तुमच्या हातामध्ये नाहीये, तो प्रवाह वाहतच राहतोय. काळाचे क्षण थांबवणं तुमच्या हातामध्ये नाहीये, ते वाहतच राहतात. तसे हे विचार जे आहेत मनाचे, ते प्रवाहित होऊ द्यायचे. त्यांना सहकार्य करायचं नाही, अजिबात त्याला प्रोत्साहन द्यायचं नाही, त्या विचारांमध्ये सहभाग घ्यायचा नाही. ही सवय तुम्हाला या उपासनेमुळे लागेल, या साधनेमुळे लागेल. आणि त्यामुळे ह्या निरोध परिणामामुळे हे विचार एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी आपल्या मनात शिल्लक राहत नसल्यामुळे, स्थित राहत नसल्यामुळे, स्थैर्य त्याच्यामध्ये येत नसल्यामुळे, ते आल्याला लगेच निघून जात असल्यामुळे तुम्ही प्रशांत आणि धीरोदात्त व्हाल. कारण त्याचा तुम्हाला त्रासच होणार नाही. विचार आला गेला येऊ दे आणि जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? रस्त्यावर वाहनं नाही का जात आहेत, त्यांनी थोडी तुमच्या घरात कोणी येत आहे. तुम्ही असता गच्चीमध्ये, गॅलरीमध्ये, बघता वाहनं येत आहेत जात आहेत, मोटारी वाहत आहेत नुसत्या, रस्ता वाहतोय वाहनाने, आपल्याला काय जात आहेत. तुम्ही काय विचार करत नाही त्याच्यावर की आपल्या कोणी ओळखीचं आहे का. तसं या विचारांबद्दल तुम्ही व्हायला पाहिजे की हे विचार आपल्या ओळखीचे नाहीयेत, येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत. त्या निरोध परिणामामुळे तुम्हाला याच्यामध्ये प्रगती करता येईल. त्या साधनेमध्ये तुम्ही जे निरोध परिणाम साध्य करताय, त्याच्यामुळे तुमचे जे विचार आहेत ते अजिबात तुमच्या मनामध्ये टिकून म्हणून राहणार नाहीत. येतील आणि जातील, येतील आणि जातील, नदीसारखा प्रवाह होईल, त्यांचा निर्माण होतील, पण टिकणार नाहीत. असं किती दिवस चालेल विचारांचं? असं किती दिवस विचार करतील? असं किती दिवस ते त्यांना परवडेल येऊन जाणं? तुमच्या घरी जर एखादा मनुष्य यायला लागला आगंतुकपणे, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तो किती दिवस येईल? 2-4 वेळा येईल. तुम्ही लक्ष देत नाही म्हटल्यावर थांबेल येणं, येणार नाही. तसं या विचारांचं काही दिवसांनी होतं. विचार येईल असे होतात कारण आपण लक्ष देत नाही, ते कंटाळतात आणि ते म्हणतात काय जाऊन उपयोग, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे काय होतं? विचार येतात पण तो विचार आलाय हेच मेंदूला आकलन होत नाही. ज्ञानेंद्रियच तिथे दुर्लक्ष करतात त्याच्याकडे. आपण रस्त्याने जात असतो, शेकडो माणसं जात असतात, आपल्या डोळ्यामध्ये त्याची इमेज येते, पण आपण ती पकडतो का? नाही पकडत. आपण आपल्या कामाला जातो, शेकडो माणसं जा-ये करत असतात रस्त्याने, त्याची इमेज आपल्या डोळ्यामध्ये पकडली जाते, निश्चित पकडली जाते. तुम्ही काय आंधळे नाही जाताना, किती काही ठरवलं तरी डोळ्यामध्ये इमेज येते आणि जाते, येते आणि जाते, ते थांबत नाही तिथे. तसं आपल्या विचारांचं होतं. इतके त्याच्याकडे मेंदू स्मृती दुर्लक्ष करायला शिकतात, पंच ज्ञानेंद्रिय दुर्लक्ष करायला शिकतात, रस्त्यावरच्या जाणाऱ्या रहदारी सारखं. रस्त्यावर वाहनांचे कर्कश हॉर्न चालू असतात, कानावर आपल्या आदळतात, आपण काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण तेवढ्याच जर तुमच्या मुलाने तुम्हाला हाक मारली आई, तर तो ध्वनी तुम्ही कानात नक्की पकडाल, तर बाकीचं नाही पकडलेलं असं. तसं या विचारांचं या निरोध परिणामामुळे तुमच्यामध्ये ही सवय होते.
मगाशी मी ज्या साधना सांगितल्या त्या साधना केल्यामुळे, नदीच्या प्रवाहावर एकचित्त झाल्यामुळे किंवा या योग क्षणावर एकचित्त झाल्यामुळे हे विचार सुद्धा त्याच लायकीचे होतात. ते येईल असे होतात हळूहळू, पण त्यांची कोणी दखल घेत नाही. ते बाहेरचे येतात पण बाहेरच्या बाहेर निघून जातात. आपल्याला दरवाजा सुद्धा उघडावा लागत नाही, कारण ते कॉलबेलच वाजवत नाहीत दरवाजाची. जसं रस्त्यावरच्या रहदारीचं होतं तसं डोळ्यामध्ये इमेज तयार होते, पण आपण ते पकडली जात नाही डोळ्याकडनं. लोक येतात जातात येतात जातात. तसं या विचारांचं काही दिवसांनी व्हायला लागतं. तुम्ही आपोआप निर्विचारी होता, आणि निर्विचारी झालात की स्वाभाविकच निर्विकारी होतात. त्यामुळे प्रशांत धीरोदात्त होता. सात्विक गुण तुमच्यामध्ये टिकायला सुरुवात होते. रज आणि तम गुण हे व्यवहारापुरते, देह जीवित राहण्यापुरते अत्यावश्यक तेवढेच राहतात तुमच्यामध्ये. त्यामुळे संयम आणि विवेक वाढतो. एकचित्त होण्याचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये वाढ होते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे अशा प्रकारे साधना करणारा जो साधक आहे तो झपाट्याने साक्षात्काराकडे प्रवास करतो. त्याची यात्रा योगी होण्याकडे झपाट्याने सुरुवात होते. सूत्र क्रमांक 11. सर्वार्थता एकाग्रतयो क्षयोदयो चित्तस्य समाधी परिणामः. चित्त अनेक विषयांच्या मागे न जाता ते एकाग्र होते, हा समाधी परिणाम होय. पहिला आपण निरोध परिणाम पाहिला, आणि निरोध परिणाम झाल्यानंतर आपल्याला साध्य झाल्यानंतर हळूहळू आपलं चित्त एका विशिष्ट विषयामध्येच रस घ्यायला लागतं. विचार येईन असे झाले, विचार येणं बंद झालं, आले तरी आपण ते आत जाणून घेईन असे झालो की स्वाभाविकच ध्यान समाधी ज्यासाठी म्हणून लावले, धारणा ज्याची केले, त्या एका धारणेवर चित्त स्थिर व्हायला लागतं. इतर विषयात चित्त रममाण होणं बंद होऊन जातं. हा, तुम्हाला देहादी इंद्रियांसाठी एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्ही ते मुद्दामून कराल. मग स्वाभाविकच चित्त त्याच्यामध्ये रस घेईल. तुम्हाला भूक लागणारच आहे, स्वयंपाक करायचा आहे, मग त्या स्वयंपाक करताना तुम्ही बरोबर भाजी पोळी आमटी जे काय असेल ते बरोबर कराल. तिथे काय चित्त तुमचं लक्ष देणार नाही असं नव्हे, ते तुम्ही मुद्दामून करताय देहादी इंद्रियांसाठी. आणि सगळं करून ज्या वेळेला तुम्ही ध्यान समाधीमध्ये साठी बसाल त्यावेळेला या निरोध परिणाम झाल्यामुळे चित्ताने विषय ग्रहण करणं थांबवल्यामुळे जी तुम्ही धारणा केलेली असेल त्या धारणेचा जो काही विषय असेल त्या एकाच विषयावर चित्त तदाकार होईल, आणि याला समाधी परिणाम म्हणायचं. तुमची आपोआप त्या विशिष्ट विषयावर समाधी लागायला सुरुवात होईल. आणि ही ध्यान समाधी मधली फार मोठी प्रगती की सगळे इतर विषय निरोध झाले, व्युत्थान होण्याचा कालावधी वाढला, आपण जास्त वेळ ध्यान समाधीमध्ये राहायला लागलो, त्याच्यामध्ये येणारे विचार बंद झाले, एकच विचार शिल्लक राहिला. काही दिवसांनी तोही बंद झाला आणि धारणा केलेली चित्ताने पकडली. चित्त आणि धारणा यांचं मिलन झालं की योग साध्य झाला. ती धारणा अर्थातच आपण सात्विक घेतलेली असते, परमात्म्याची घेतलेली असते, त्यामुळे त्या परमात्म्यावर आपण एकचित्त होतो. हा समाधी परिणाम म्हणायचा. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा नित्य जीवनामध्ये आपण दोन प्रकारे जीवन जगतो. एक म्हणजे जी काही परिस्थिती आपल्याला नियतीने निसर्गाने प्राप्त करून दिलेली आहे, ही परिस्थिती आपलं गतसंचित संपवण्यासाठी योग्य आहे, हे जर ज्ञान आपल्याला असेल, हे जर ज्ञानाने आपण जाणून घेतलेलं असेल तर सहजगत्या नियतीने दिलेल्या परिस्थितीमध्ये आपण त्यामधून स्वर्ग उभा करायचा प्रयत्न करतो, त्यातून पूर्ण आनंद घ्यायचा आपण प्रयत्न करतो. आपल्याकडे अमुक नाहीये हा भाव न येता मनामध्ये आपल्याकडे अमुक आहे हा भाव वाढायला लागतो. या दोघांमध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे. जीवनामध्ये परिणाम होण्यासाठी खूप फरक आहे. सर्वसाधारणपणे सामान्यपणे आपली वृत्ती अशी असते की अनेक घरांमधनं अनेक ठिकाणी आपण अनेक वस्तू पाहिलेल्या असतात, त्याच्यामध्ये आपल्याकडे असलेल्या वस्तू आपण वजा करतो आणि वजापैकी काय राहिली हे आपल्याकडे नाहीये हे आपल्या डोक्यात राहतं, आणि तिथे सगळा प्रश्न निर्माण होतो. मग काय काय नाहीये त्यातल्या आपण काय काय मिळवू शकू याची एक
काय करा, प्रेफरन्शियल लिस्ट म्हणायचं ना, ती बाजूला काढली जाते. आणि मग आर्थिक परिस्थिती किंवा जे काही बाकी जे काही असेल त्याप्रमाणे त्या वस्तू आणायला सुरुवात होते. बघा लक्ष कुठे गेलाय, नवीन नवीन वस्तू आणण्यामध्ये. जे आहे त्याचा उपभोग करण्यात रममाण नाही आपण होतोय. किती वाईट परिस्थिती आहे बघा आपली. आपल्याकडे जे आहे नैसर्गिकपणे सहजगत्या ते जीवित राहायला पुरेसे आहे. बघायला गेलात तर या 3.5 देहाला असं काय लागतं. हे जर ज्ञानाने आपण जाणलेलं असेल तर आपला स्वाभाविक स्वभाव जो आहे तो काय होईल, माझ्याकडे एवढं एवढं आहे हो आणि काय पाहिजे, त्याच्यामधनं आपण आनंद फुलवायला सुरुवात करू. त्याच्यामध्ये आनंदात कसं जगायचं याच्यावर लक्ष केंद्रित करू. आणि मग आपल्याकडे काय नाहीये हा भावच निर्माण होणार नाही, मनातच येणार नाही आपल्या. रात्री जर थोडीशी शांतता झाली, तुम्ही इथे बसलेल्या टेरेस मध्ये आणि वरनं एखादं विमान गेलं आवाज करत, तुम्ही फारसं काय करता, थोडी मान वर करता, विमान दिसतंय का बघता आणि तिथेच तो विषय संपतो. तुमच्या मनामध्ये असं येत नाही की विमान मी केव्हा खरेदी करेन आणि त्याच्यात बसून केव्हा प्रवास करेन, स्वतःच विमान. कारण आपल्या मर्यादा आपल्याला माहिती आहेत. केव्हा आयुष्यात एखाद्या वेळे टूर म्हणून एखाद्या वेळी विमानात बसून जायची इच्छा ठेवाल तुम्ही, पण स्वतःच विमान खरेदी करणं ते काही सर्वसामान्य मनुष्य विचार नाही करणार याच्यावर, कारण त्याला त्याची मर्यादा माहिती आहे. ही जी प्रगल्भता आहे बुद्धीची, हा जो विवेक आहे, हा जो संयम आहे, हा समाधी अवस्थेमुळे उदित व्हायला लागतो. आपल्याकडे काय आहे याच्यावर लक्ष केंद्रित होतं. समाधी म्हणजे काय, शेवटी जे समोर धारणा आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं. आपल्याकडे धारणा कुठली आहे, आपल्याकडे घरात असलेल्या वस्तू त्या आपल्या धारणा होतात, त्याच्यावर लक्ष केंद्रित होतं, त्याच्यावर समाधी लागते. आणि त्याच्यावर समाधी लागली की त्याच्या समाधानाने राहायची सवय होते. जे नाहीये त्याचा विचारच येत नाही. विमान गेलं, वरनं उडून गेलं, आपल्याला काय करायचंय, ते काय मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याकडे नाही आहेत अनेक गोष्टी, नसू देत, बिघडलं कुठे. हे समाधीमुळे आपल्याला साध्य होतं. परंतु अशा प्रकारे जीवन न जगता मनुष्य काय करतो, मगाशी सांगितलं तसं आपल्याकडे आपलं जीवन आनंदमय होण्यासाठी त्याला असं वाटतं की आपल्याकडे अमुक अमुक असावं, आपण अमुक अमुक करावं. जे करतोय त्यात त्याला समाधान वाटत नाही. म्हणजेच नियतीने, निसर्गाने दिलेलं जे जीवन आहे त्यापेक्षा त्याच्या स्वतःला जीवन चांगलं म्हणजे काय ही त्याची जी कल्पना आहे ती तो प्रत्यक्षात उतरायचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो भरपूर मेहनत घेतो, यात काही प्रश्न नाहीये. एखादा नोकरी करत असतो, त्याला वाटतं आपण दुकान थाटावं, मस्तपैकी दुकान थाटावं, भरपूर पैसे कमवावे, तो त्या दृष्टीने पावलं टाकत जातो. मग कसे करून भांडवल गोळा करतो, कुठेतरी भाड्याने सुरुवातीला घेतो दुकान आणि दुकान थाटतो. हे त्याला नियतीने आणि निसर्गाने जे प्राप्त करून दिलेली त्याची जी नोकरी आहे तिथून तो ढळतो आणि या पैशाच्या मोहामुळे दुकानदारी करायला लागतो. स्वबळावर कष्ट घेतो त्यासाठी, तो काही प्रश्न नाहीये, मेहनत घेतो, पण नियतीला सोडतो, निसर्गाला सोडतो. सहज आपल्याला प्राप्त जीवन आहे त्याच्यात त्याला वंचित होतो, तिथून दूर जातो आणि मग तिथे काय करतो, दुकानदारी करत 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 आयुष्याचं म्हातारपण येईपर्यंत दुकानदारीच करतो. त्याचा उपभोग घ्यायला त्याला वेळच मिळत नाही. कारण मग अहंकार निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो. दुकान थाटलं ते चालायला पाहिजे, फायदा मिळाला पाहिजे. नोकरीवरनं मी काय 15-20 हजार रुपये आणत होतो, तिथनं मला 1 लाख रुपये न्यायला पाहिजेत. हा अहंकार तयार होतो, झटतो त्यासाठी, तो रात्रंदिवस मेहनत घेतो आणि जीवन जगायला मुकतो. यात समाधान आहे कुठे, कुठली समाधी लावणार, काही नाही. दुकान दुकान दुकान, पैसा पैसा पैसा, बस यापलीकडे काही राहत नाही. आणि बहुसंख्य लोकांची जीवन पद्धती ही दुसऱ्या प्रकारची आहे. मनामध्ये तरी कुणाला काही समाधान नाहीये. काय कसं काय, आमचं कसलं, सकाळी जायचं 10 वाजता, पाट्या टाकायच्या 7 वाजेपर्यंत, कुणासाठी, बँकेसाठी, कुणासाठी, त्या अमुक कारखान्यासाठी, कुणासाठी, त्या अमक्यासाठी, त्या अमक्या ऑफिससाठी. आमचं कसलं आलाय काय, हे बघा बाकीचे कसे मजा करतायत. हा साधारण सूर आहे.
प्रत्येक ठिकाणी तक्रार आहे, तक्रार. पाऊस आला नाही का आला नाही, खायचं काय, धान्य कसं पिकायचं, तक्रार आहे. आपापसात चर्चा सुरू होते. वर्तमानपत्रात आलं होतं यंदा पाऊस लवकर आहे, 2 जूनला पाऊस पडेल, आज तारीख आली 14, अजून पावसाचं दर्शन नाही. काय हे तक्रार. बरं तो आला तर इतका पडतो, कोसळतो, घरातनं बाहेर पाऊल पडायला मिळत नाही म्हणून तक्रार आहे. अरे किती पडायचं, बाहेर जायचं कसं आम्ही म्हणून तक्रार आहे. थंडीत कुडकुडायला होतं म्हणून तक्रार आहे, ऊन भाजून काढतं म्हणून मे महिन्यात तक्रार आहे. आयुष्यामध्ये आपण सतत तक्रारी करण्यामध्ये जीवन व्यतीत करतो. बाळूला विचारलं एकदा, त्याच्या लग्नाला गेलो होतो, नंतर मला एकदम भेटला 10 वर्षांनी. तसं मला ठीक वाटलं. तो वहिनी होत्या बरोबर, एक लहान मूल पण होतं 7-8 वर्षाचं. आलं, आम्ही एका बाजूला गप्पा मारत होतो, वहिनी काहीतरी तिकडे लागल्या काहीतरी शॉपिंग करायला. म्हटलं काय बाळू कसं काय चाललंय, खूप वर्षांनी 10 वर्ष झाली भेटलास, छान चाललंय ना तुझं, सगळं आनंदात सुखात आहेस ना. मला म्हणाला आता तुम्ही जे काही आनंदात सुखात वगैरे विचारलं ना, मी 10 वर्षापूर्वी पण होतो. मी लग्न करून काही फरक पडलाय असं त्याला वाटत नाहीये. हे जे काही 10 वर्ष त्याने संसार थाटला, एक मुलगा झालाय 7-8 वर्षाचा, सहचारिणी आलेली आहे, ह्याचा आनंद घेण्यामध्ये तो मग्न नाहीये. तो म्हणतोय मला वाटतं 10 वर्षापूर्वी सुद्धा मी तसंच होतो आनंदात, तुम्ही काय आता म्हणताय तसे, काय फरक नाही पडला लग्नामुळे. जे काही आपल्याकडे सोर्सेस आहेत त्याच्यामधून आनंद निर्माण करणं हे आमच्या मनामध्येच येत नाही. सतत तक्रारी आहेत आणि तक्रारी आहेत. मनुष्य या स्वतःला आपल्याकडे काय आहे याच्यावर विचारच करत नाही. तो नेहमी दुसऱ्याच्या विचाराने जगतो. तुम्ही चुकून काही म्हणाला, तुम्हाला स्वतःला एक विचार सुचलाय की यंदा आम्ही जरा खाली कन्याकुमारीला जरा फिरायला जाऊन यायचं म्हणतोय. तो दुसरा कोणतरी आलेला असतो, तो म्हणला कन्याकुमारीला काय ठेवलंय, काय बघायचं त्याच्यामध्ये, समुद्र काय इथे मुंबईला गेला तरी सुद्धा दिसतो. हा त्याच्या कोकणातलं बघा तुम्ही समुद्र मस्त, आम्ही गेलो होतो ना त्या हरिहरेश्वर आणि ते दापोली वगैरे, तिकडनं फार मजा आली. तो रसभरीत वर्णन करतो आणि आपण तो बेत सोडतो आणि तिथे जातो. बरं असंच आम्ही कुठेतरी जमलो होतो, आमचा एक नातेवाईक आले, मोठ्या उत्साहात होते हो बिचारे. त्यांना जो प्रश्न पाहिजे होता तो नेमका माझ्याकडनं विचारला गेला. काय बरेच दिवसात दिसला नाहीत कुठे, काय खुश झाले होते, कारण नुकतेच ते ताडोबा वगैरे काय ते व्याघ्र प्रकल्प वगैरे ते दर्शन घेऊन आले होते. मग ते उत्साहात आले आणि त्यांनी सुरुवात केली सांगायला, हो मी ते असं असं गेलो होतो. त्यांनी फक्त ताडोबा एवढंच नाव घेतलं. आमचे पलीकडे दुसरे होते गृहस्थ, त्यांनी लगेच दुसरा एखादं कुठल्या तरी व्याघ्र दर्शनाचं जंगल आहे त्याच्यावर गाडी त्यांनी ती आणली. ताडोबाला काय वाढलंय तिथे, त्यापेक्षा मी अमुक ठिकाणी गेलो होतो तिथे जास्त मजा आहे. कुणी कुणाला काही जगू द्यायला सुद्धा तयार नाहीये. अरे बाबा तो जाऊन आलाय, 4 शब्द सांगतोय तर ऐक ना, कुठे बिघडलं, हो दे त्याला आनंद घेऊ दे ना, मग तुझं सांग, तुलना कशाला, त्याच्यापेक्षा मी जास्त चांगलं बघितलं म्हणून. दुसरी जगू देत नाहीत. आपण एकमेकांना सुद्धा शत्रू होत एकमेकांचे. त्यामुळे स्वाभाविकच माणसाला आणखी 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 सौख्य मिळायची अभिलाषा निर्माण होते. जेवढं जेवढं बाहेर ऐकावं तेवढं जेवढं सगळं आपल्याला पाहिजे. कुठे काही जरा एखादा शोध लागला, एखादं नवीन यंत्र आलं, एखादी नवीन वस्तू आली, ही मनामध्ये व्हायला लागतं की मला कधी वापरायला मिळेल. पण ह्याला अंत नाहीये, ही भावना आम्ही करून घेत नाही, लक्षात आम्ही ज्ञानाने आणून घेत नाही. एक साधा विचार आहे, ज्ञानाने जाणून घेतलं तर हे जे नाविन्याचे हौस आहे ते बंद होऊन जाईल पूर्णपणे. ज्ञानाने फक्त जाणून घ्यायचं आहे. समाधान, समाधीमधनं समाधान शिकायचं आहे. ज्ञानाने काय जाणायचं आहे तर ह्या विश्वामध्ये शोध लागणं हा एक नित्य प्रक्रिया आहे, हे कधीही थांबणार नाहीये. विश्वामध्ये शास्त्रज्ञांनी शोध लावणं ही एक नित्य नियमित चालू राहणारी प्रक्रिया आहे. याला कधीही शेवट नाहीये, ती सतत चालू राहणार आहे. याचं कारण काय आहे, याची 2 कारण आहेत. एक म्हणजे हे विश्व इतकं अनंत आहे, त्याच्यामध्ये इतका वस्तू जगत आहे की ते सगळं शोधून काढायला हजारो वर्ष लागतील, हजारो वर्ष. इतक्या त्या अगोदरच आहेत वस्तू.
आणि दुसरं कारण असं आहे की विश्व हे सतत परिणामित होणारं, सतत बदलणारं असल्यामुळे नित्य नियमित नवीन नवीन वस्तू विश्वात तयार होत असतात. शास्त्रज्ञांनी 10,000 वस्तू शोधल्या तर 8,000 तिकडे नवीन तयार झालेल्या असतात. मग त्या केव्हा शोधणार? सतत नवीन 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 विश्वच तयार करत असतं स्वतःमधून, कारण त्याची परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स बदलत असतात वस्तू जगताची. आम्ही खणून काढतो सगळं, आम्ही वापरतो, त्याची झीज होते, पुन्हा पृथ्वीमध्ये भर होते. त्यामुळे ते जे काही इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, तम, रज, सत्व याचं कॉम्बिनेशन जे आहे ते बदलून जातं. त्यामुळे आणि काहीतरी नवीन वस्तू त्या पृथ्वीमध्ये आत तयार होतात. आणि म्हणून शास्त्रज्ञ रोज नवीन नवीन वस्तू शोधून काढतात, कारण त्या पृथ्वीमध्ये तयार होत असतात. ह्याला अंत नाहीये, हे सातत्याने होणारी प्रक्रिया आहे. असं जर असेल तर विश्वामध्ये निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट आम्हाला पाहिजे हा विचार चुकीचा आहे. मग बरोबर काय आहे? आम्हाला मिळालं तेच योग्य आहे. आम्हाला मिळालं त्यातनं आम्ही स्वर्ग निर्माण करू, तर समाधी लागून समाधान प्राप्त होईल. त्याचा अर्थ असा आहे की भूतकाळ जो होऊन गेला त्याचा वर्तमान काळाशी जराही संबंध जोडायचा नाही, आणि भविष्यामध्ये काय होणार आहे याचा विचार वर्तमान काळात न करता आता भूत आणि भविष्य याच्या मध्ये जो वर्तमान काळ आहे तो जगायला शिकायचं. आमच्या वडिलांच्या काळामध्ये अमुक होतं. मलाही लोक विचारतात, कोकणात तुमची? हो, आमच्या वडिलांचा अशी अशी इस्टेट होती. तर कशाला उसासे टाका? आज माझं कर्तव्य काय ते करू दे की. भविष्यामध्ये काही करणार आहात का? तिथलं काही करून कशाला हे करावं? डोक्याला त्रास करून घ्या. व्हायचं तर होईल, चालू राहतं, एका बाजूला काहीतरी करत राहतो आपण. जेव्हा निर्माण होईल तेव्हा होईल निर्माण. आता त्याचे उसासे टाकून आपला जो वर्तमान काळ आहे तो कधीही कुरतडायचा नाही. त्याचा आनंद सतत घेत असायचं. त्याचा आनंद खर्च करून भविष्याचे मांडणे काढायचे. मला काय म्हणायचं आहे? नॉट ॲट द कॉस्ट ऑफ प्रेझेंट टेन्स. भविष्याला वर्तमान काळाची किंमत नाही द्यायची. हे वर्तमान काळ पूर्ण उपभोगायचा, त्याचा पूर्णानंद घ्यायचा, आपण नित्यानंद राहायचं. आणि मग एका बाजूला पाहिजे तर काही विचार करावा की ठीक आहे पुढे आपण असं असं करूया, पण त्याच्यात रममाण राहून वर्तमान काळाचा वेळ नाही कुरतडायचा. त्याच्या जीवनाचा आनंद नाही जाऊ द्यायचा, तो घ्यायचा, पूर्णपणे घ्यायचा. तर या समाधीला काही अर्थ आहे. आणि जर आपण समाधी संस्कार आपल्यामुळे झाला, व्युत्थान संस्कारातनं पुढची पायरी म्हणजे समाधी संस्कार, तो जर आपल्यावर झाला तर वर्तमान काळामध्ये समाधानाने राहणं आपण शिकतो, कारण विवेक संयम उदित होतो आपल्यामध्ये. सूत्र क्रमांक 12. ततः पुनः शांत उदितो तुल्य प्रत्ययो चित्तस्य एकाग्रता परिणामः. मागील क्षणी आणि त्याच्या पुढील क्षणी चित्ताचा एकच परिणाम राहू लागला की तो एकाग्रता परिणाम होय. निरोध परिणाम साध्य झाला की समाधी परिणाम साध्य होतो, आणि हे दोन परिणाम साध्य झाले की तिसरा एकाग्रता परिणाम साध्य होतो. आणि म्हणून त्या समाधीला फार महत्व आहे. पहिलं महत्व आहे साधना उपासना करण्याला, त्यातून निरोध परिणाम साध्य झाला पाहिजे. मग समाधी लावण्याला महत्व आहे, मग समाधी परिणाम मिळतो. आणि या दोहोचा परिणाम म्हणून तिसरा परिणाम एकाग्रता परिणाम हा आपल्यामध्ये आपोआपच उदित होतो. त्यांनी म्हटलंय मागील क्षणी आणि त्याच्या पुढील क्षणी चित्ताचा एकच परिणाम राहू लागला की तो एकाग्रता परिणाम होईल. शांत आणि उदित असे शब्द पातंजलीने वापरले आहेत. शांत म्हणजे काय? होऊन गेलेले. आणि उदित मध्ये आता वर्तमानपत्रामध्ये निर्माण होत असलेले, उदय पावत असलेले, म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ याचा विचार या सूत्रामध्ये केलेला आहे. तत्व काय सांगतायत ते? तर भूतकाळामध्ये जो क्षण आपण साजरा केला आणि आता वर्तमान काळामध्ये जो क्षण आपण साजरा करतोय त्या दोहोचा होणारा परिणाम जर एकच असेल तर आपल्याला एकाग्रता परिणाम साध्य झाला. याचा ध्वनित अर्थ काय आहे? ज्या वेळेला तुम्हाला भूतकाळाचा क्षण आणि वर्तमान काळाचा क्षण याचा परिणाम एक होतो, याचा अर्थ भविष्य काळातून येणारा जो परिणाम आहे त्याचा सुद्धा परिणाम यात सामील होतो. तुम्ही भविष्य काळाचा विचार अजिबात करत नाही. भविष्यकाळ वर्तमान काळामध्ये आला की बघू तुम्ही म्हणता, हा तो एकाग्रता परिणाम असतो. तिन्ही काळांवर आमचा जय प्राप्त होतो, आम्ही कालातीत होतो, हा तो परिणाम आहे.
भूत वर्तमान भविष्य हे त्या योग्यासाठी एकच होऊन जातात. उदाहरणार्थ, आपण नाटकाला जाऊन बसलो, आपण नाटक पाहतोय. बघा, नाटकामध्ये छान नाटक चाललंय, त्यातलं संगीत तुम्हाला आवडत असेल, गोष्ट आवडत असेल, हळूहळू पुढे जात असते, त्याच्यामध्ये तुम्ही रममाण होता आणि त्यावेळेला तुम्ही परमात्म्यासारखे कालातीत झालेले असता. याच्या आधी काय घडलं आयुष्यामध्ये त्यावेळेला अजिबात आठवत नाही. नाटक संपल्यानंतर जाऊन काय करणार आहात तेही तुम्हाला आठवत नाही नाटक बघताना. आणि त्या थिएटर मध्ये बसलेले असून सुद्धा तुम्ही वर्तमान सुद्धा विसरून जाता. तुम्ही थिएटर मध्ये बसलाय, तुम्ही त्या नाटकात एकरूप होऊन जाता. ते तुम्ही नाटक होता. भूत, वर्तमान आणि भविष्य या त्रिकाला बाधित होऊन तुम्ही नाटक रूप होऊन जाता. ते नाटक तुम्ही होता. त्या संगीतात किंवा त्या गोष्टीमध्ये तदाकार होता. तिन्ही काळ तुम्ही विसरून जाता. याला एकाग्रता परिणाम म्हणायचं. भूत, वर्तमान, भविष्य याचा परिणाम शून्य होऊन गेला. आणि आता मी काय करतोय ते मग माझं स्वरूप होऊन गेलं. आता मी धारणा केली परमात्म्याची, मी परमात्मा स्वरूप झालो. स्थळ काळाचं भान विसरलं जातं. एखादं पुस्तक छान तुम्ही वाचताय, नीरव शांतता आहे घरामध्ये, आणि अचानक डोरबेल वाजते. तुम्ही उठता, दार उघडता आणि बघता तर 5 वाजले. अरे, मी तर दुपारी 3 वाजता चहा पिऊन वाचायला बसले होते आणि 5 वाजले घड्याळात. 2 तास कसे गेले, कुठे गेले? तुम्ही कालातीत होता. भूत, वर्तमान, भविष्य तिन्ही काळाचा एकच परिणाम म्हणजे शून्य होतो. आणि त्या पुस्तकात जे काही मजकूर असतो त्याच्यामध्ये तुम्ही रममाण होता. तो मजकूर तुम्ही होऊन जाता. हे समाधीमध्ये साध्य होतं. तुम्ही परमात्मामय होता. त्याला हा एकाग्रता परिणाम म्हटला आहे. त्याच्यामध्ये वित्थान झाल्यावर तुमच्या लक्षात येतं की मला असा अनुभूती मिळाली, मला असा साक्षात्कार झाला. अशी जर ध्यान समाधी वयाच्या 8व्या वर्षापासून जर मुलांना लावायची सवय असेल तर त्यांचा अभ्यासामध्ये एकचित्त होतात. ती आपोआप सवय लागते. एक 20 मिनिटं त्यांना जर तुम्ही सवय लावलेली असेल, आता ते दिवस गेले सगळे, पण पूर्वी मुंज केली जात असे, त्याच्यामध्ये संध्या असायची आणि त्याच्यामध्ये ध्यान लावावं लागायचं. हे मी शहरातल्या गुरुजींबद्दल बोलत नाहीये, पण त्यांना मुंज कशी लावायची त्यांनाच माहित नसतं. आमच्या मुलीचा साखरपुडा झाला, त्या भटजी भावाला आम्ही विचारलं शेवटी, तुम्ही एवढे विधी केले नाहीत, त्याचं काय? तो म्हणाला, मलाच येत नाहीत ते करता. म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसाला, ज्याला विधीच करायची इच्छा नाहीये, विधीवर अजिबात विश्वास नाहीये, त्याला सुद्धा कुठेतरी बघून जाऊन माहिती झालंय हे 10-12 गोष्टी या करतात. त्याने त्याला लावली कात्री परवा, नुकतीच, फार काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि आगगाडी सुरू केली पुढे. आम्ही त्याला मग 2 गोष्टी सांगितल्या, अरे हे करायचंय आमच्या व्यायानं, कर बाबा. होय काय? मग ते त्याला कसं करायचं हे माहित नव्हतं, आम्हाला सांगावं लागलं. माझ्या लहानपणीचे आमचे जे तिथले गुरुजी होते ते मला ध्यान लावायला बसवत होते सक्तीने. मला संध्येचं त्यामुळे त्याच्यापेक्षा ध्यान लावण्यामध्ये गोडी लागली. मला ती संध्या राहिली बाजूला. त्यांच्या चटकन बालमनावर त्याचा पटकन एकाग्रता येते, परिणाम होतो त्याचा. मला समाधी म्हणजे काय कळत नव्हतं, निरोध परिणाम म्हणजे काय माहित नव्हतं, एकाग्र परिणाम म्हणजे काय तेही माहित नव्हतं, पण सहज ते साध्य झालं. त्यामुळे जे आपण करू, जो अभ्यास करू, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला मुलांना फार मोठा फायदा होतो. मोठ्याने फायदा होतो. तुम्ही जेव्हा काम करता एखादं, तेव्हा पूर्ण लक्ष एकचित्त होऊन तुम्ही काम करता. आणि नुसतं काम करता असं नव्हे, असा भाव मनामध्ये येत नाही की पैसे मिळतायत, पगार मिळतोय म्हणून काम करायचं आहे. नाही, त्या कामाची तुम्हाला गोडी लागते, त्या कामाचा तुम्ही आनंद घेता. ह्याला फार महत्व आहे. कुठलंही काम तुम्ही आयुष्यामध्ये करता त्याचा तुम्ही आनंद घेत काम झालं पाहिजे. तुमच्या स्वतःच्या जीवनासाठी, त्या मालकासाठी नव्हे, ज्याच्यासाठी काम करतात त्याच्यासाठी नव्हे, तुमच्या स्वतःसाठी. त्या कामामध्ये तुम्हाला जर आनंद मिळत असेल, समाधान मिळत असेल, तरच ते काम करण्यामध्ये गोडी आहे.
आता मनामध्ये भाव सगळ्यांच्याच असतो. आपल्याला काय 30 तारखेवर लक्ष ठेवायचं, नोटा मिळणार आहेत, काम करायचं. पाट्या टाकणं म्हणतात ना, पाट्या टाकायच्या, पैसे घ्यायचे, घरी जायचं. हे जीवन नाहीये. तुम्ही काम कोणासाठी करताय हे महत्वाचं नाही, तुम्ही काम करताय हे महत्वाचं आहे. मग त्याचा आनंद का नाही घ्यायचा? तुम्ही करताय ते, हा एकाग्रता परिणाम आहे. ते नाटक तुम्ही पाहत असता, ती जे काही नाटकाची गोष्ट असते त्यात तुमचा सहभाग नसतो, पण तुमच्या डोळ्यातनं पाणी येतं. त्या सुनेला कोणी छळायला लागलं की घाळ घाळ इकडे अश्रू सुरू होतात. तसं प्रत्येक बाबतीत आपलं झालं पाहिजे. ते काम म्हणजे झटून असं सहज एक गोडी लागून आनंद घेत घेत केलं गेलं पाहिजे. तर आपण ते करतोय, आपला वेळ त्यासाठी आपण देतोय, पैसा नंतर मिळणारच आहे त्यासाठी. पण ही वृत्ती सर्वसाधारणपणे नाहीये. काम जितकं चुकवता येईल तेवढं उत्तम, दुसऱ्यावर ढकलता येईल तितकं उत्तम. कमीत कमी कामामध्ये जास्तीत जास्त पगार कसा मिळेल ही प्रवृत्ती असते. तेव्हा निरोध परिणाम, समाधी परिणाम आणि एकाग्रता परिणाम याचे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही फायदे आहेत. आता मी नोकरीबद्दल बोललो. आता कोणी धंदा करत असेल, दुकान करत असेल, तर त्याचा प्रायव्हेट जो व्यवसाय तो करत असेल, खाजगी जो त्याचा धंदा करत असेल, त्याच्यामध्ये त्याचं काम अतिशय गोडीने आणि समाधान घेऊन होईल. पैसे किती मिळतील हा भाग वेगळा, आणि असं समाधानाने काम केल्यावर निश्चित पैसे मिळतात. ते किती मिळतील ही गोष्ट गौण आहे, पण तो आनंदात करेल ते काम, त्याच्यावर लक्ष केंद्रित होईल. हे तिन्ही परिणामामुळे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही फायदे होतात. योगी जर हे 3 परिणाम त्याच्यावर झाले तर तो साक्षात्काराकडे यात्रा करतो, साक्षात्कारित होतो. आणि भौतिक सर्वसामान्य जनाने जरी हे सगळं केलं तरी सुद्धा त्यांच्या रोजच्या नित्य जीवनामध्ये आनंद आणि आनंद राहतो, त्यांच्या व्यवसायात आणि धंदा आणि नोकरीमध्ये. आणि यासाठी आपल्याला जे पथ्य सांगितलेलं आहे ते म्हणजे आपल्याला प्राप्त परिस्थिती आहे त्याच्यामध्ये स्थिर राहून जीवन जगायचं. अनेक वेळेला वयाच्या 60 ओलांडली की दुर्दैवाने एखाद्या दिवशी तो स्वतःच आरशासमोर बसतो आणि मनुष्य कपाळावर हात मारून म्हणतो की 60 ओलांडली, अजून मला स्थिरता आली नाही आयुष्यामध्ये, मला अजून हे करायचंय, ते करायचंय, अमुक मिळवायचंय, अमुक चौकट बसवायचे, मग मी शांत होईन. तोपर्यंत तिकडे जायची वेळ होते, कायम करता नमस्कार करून जगाला. स्थिरता येत नाही, कारण आपण जीवनभर आयुष्यभर अस्थिर राहतो. जे आहे त्या स्थिरता आपण आणायचा प्रयत्नच करत नाही, कारण जे आहे ते आपल्याला कमी वाटतं की या डोल्यावर मी उभा कसा राहणार, माझ्या आयुष्याची इमारत ह्या पायावर उभी कशी राहील, हे मला मिळालेलं तुटपुंज आहे असं आम्हीच म्हणतो. निश्चित तुम्ही कोलमडून पडायला लागतात इथे उभं राहिलात की, मग नवीन नवीन काहीतरी गोळा करायची इच्छा होते. आपणच अस्थिर असतो. जे मिळालंय ते तुमच्या आयुष्यासाठी स्थिर होण्यासाठी पुरेसच असतं, प्रत्येकाला पुरेसं असतं. कमळाकडे नेहमी बघायचं, अहो ते चिखलात आलाय जन्माला, चिखल दुर्गंधीमध्ये, पण कसं सुवास देत आहे, कसे नयन रम्य असे रंग देत आहे, बघितलं की नुसतं उचंबळून येतं आपल्याला. विष्णू त्याला उचलून घेतोय आपल्या पायाशी. परिस्थिती काय आहे याला महत्व नाहीये, त्या परिस्थितीचा उपयोग तुम्ही कसा करता आणि आनंदाचा मळा कसा फुलवता हे तुमचं कौशल्य आहे. स्थिरता शोधणारा मनुष्य सतत अस्थिर आहे अशी तो त्याची भावना करून घेतो. वस्तुस्थिती तशी नाहीये. समाधी लावून समाधानाने राहायला शिकायचं आहे, हे या तिन्ही परिणामांमधून आपल्याला पातंजल ज्ञान देत आहेत. सूत्र क्रमांक 13. एतेन भूतेंद्रियेषु धर्मलक्षण अवस्था परिणामा व्याख्याताः. अशा प्रकारे हे 3 परिणाम सांगितले, त्यातच भूत आणि इंद्रिय त्यांचे धर्म, लक्षण, अवस्था हेही परिणाम सांगितले गेले. हे सूत्र खूप किचकट आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता हे जे 3 परिणाम सांगितले, निरोध परिणाम, समाधी परिणाम आणि एकाग्रता परिणाम, हे 3 परिणाम अंतस आहेत, अंतःकरणामध्ये आपल्या आत होणारे आहेत. समाधी लागणं, त्यातनं बाहेर येणं, समाधी स्थित राहणं, समाधी स्थित राहण्याचा आनंद घेणं, तिथे सहजावस्था येणं,
किंवा जीवनामध्ये एकंदर जे काही आपल्याला मिळालं आहे त्यामध्ये समाधान येणं ही आपली अंतस बाब आहे. आणि ह्या अंतस हे जे परिणाम सांगून झाल्यानंतर ते आता बाह्य परिणाम सांगतायत. तेही 3 परिणाम आहेत. भूत आणि इंद्रिय यांचे धर्म, लक्षण आणि अवस्था हे परिणाम आहेत ते. आणि पातंजली म्हणतायत की हेही परिणाम त्याप्रमाणेच आहेत. एवढंच त्यांनी सूत्र दिलेलं आहे. दोघांमध्ये काही फरक नाहीये. भूत म्हणजे काय? अगोदरच निर्माण झालेल्या इथे असलेल्या सगळ्या वस्तू म्हणजे भूत. भूतकाळात निर्माण झालेल्या अगोदरच आहेत त्या. इथे निर्माण होणे शिल्लक नाहीये, अगोदरच आहेत अशा वस्तू म्हणजे भूत. आणि इंद्रिय म्हणजे आपले पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय अशी सगळी दशेंद्रिय. आणि एखाद्या गोष्टीचा स्थायी स्वभाव आपला निर्माण झाला की त्याला आपला धर्म म्हणायचा. धर्म म्हणजे हिंदू मुसलमान वगैरे नव्हे. धर्म म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपला स्थायी स्वभाव होऊन जातो, तो आपला धर्म असतो. आणि आपल्यामध्ये अनंत धर्म निर्माण होत असतात. काही लयाला जात असतात, काही नवीन उदित होत असतात. धर्म आपले बदलत असतात सतत. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण म्हणजे आपण दगड असं घेऊया की जे निर्जीव आहे. दगडाचा स्थायी स्वभाव काय आहे? पडून राहणं. तो हालचाल नाही करू शकत. त्याचा तो जिथे असेल तिथे पडून राहतो. बघा, त्याचा स्वभाव आहे. म्हणजेच हा त्याचा धर्म झाला, पडून राहणं. दगडाचा धर्म काय आहे? एका जागी पडून राहणं. तर त्याचा तो हलू शकत नाही जागेवर. आता हा तो पडून राहिलेला आहे दगड. त्यामुळे काय होतं? ऊन, थंडी, वारा, पाऊस त्याच्यावर कोसळतो आणि त्याची झीज व्हायला लागते. हे त्याचं लक्षण झालं. थंडी, वारा, ऊन, पाऊस यामुळे भुगा होणं हे त्याचं लक्षण आहे दगडाचं. भुगा होऊन जातो, त्याची माती होते. ते मग पाण्याबरोबर वाहून जाते पावसामध्ये, नाहीतर जोरात वारा आला की हवेमध्ये उडून जाते. तेव्हा अशा प्रकारे त्याची जी धुळीकण तयार होतात दगडाचे, त्यांनी पाण्याबरोबर वाहून जाणं किंवा हवेमध्ये उडणं ही त्याची अवस्था झाली. थोडासा क्लिष्ट आहे सूत्र. बघा, दगडाच्या 3 आहेत गोष्टी. तसं आता माणसाचं आपण घेऊया. आपली पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय ही आपली इंद्रिय आहेत. आपल्या इंद्रियांचं धर्म काय आहे? सतत काम करणं. कुठलं ना कुठलं इंद्रिय आपलं सतत कामात असतं, म्हणून आपण जीवित असतो ना, नाही तर आपण मृत होतो. आपण जरी झोपलो, विश्रांती घेतली तरी शरीरामध्ये अनंत गोष्टी सुरू असतात. रक्ताभिसरण चालू असतं, अन्नपचन चालू असतं, नख वाढत असतात, केस वाढत असतात, श्वासोच्छ्वास चालू असतो, सगळं चालू असतं, अनेक गोष्टी व्यवहार चालू असतात. तेव्हा इंद्रियांचा धर्म काय आहे? कर्मरत राहणं, काम करणं, कार्यरत राहणं, हा त्यांचा धर्म आहे. आणि मग इंद्रियांचं लक्षण काय आहे? त्या धर्म जे काही आहे त्याच्यावर विचार करत राहणं. आपण सतत विचार करत असतो की धर्माचं आचरण कसं करावं. झोपेत सुद्धा माणूस विचार करतच असतो. एखाद्याने आपल्या नावाने हाक मारली की पटकन ओ देतो. तो झोपेत, अर्धवट झोपेत सुद्धा ओ देतो. इतका तो जागृत असतो. विचार चालू असतात डोक्यामध्ये सतत. त्यामुळे स्वप्नही पडतात अति विचार झाले की. त्यामुळे आपल्या इंद्रियांचा धर्म म्हणजे कार्यरत राहणं आणि याच्यावर विचार करणं हे त्यांचं लक्षण आहे. मग त्याचा परिणाम काय होतो? आपल्याला सुखदुःख निर्माण होतात. ही इंद्रियांची अवस्था आहे. सुखात राहणं नाही तर दुःखात राहणं, ही आपल्या इंद्रियांची अवस्था आहे. आणि पातंजली सांगतायत की निरोध परिणाम, समाधी परिणाम, एकाग्रता परिणाम हे अंतस परिणाम जे आहेत त्याचप्रमाणे हे बाह्य परिणाम सुद्धा आहेत. आणि त्याला विवेकानंदाने भूत म्हणजे सूक्ष्म आणि इंद्रिय म्हणजे जड असं म्हटलेलं आहे. आणि या 3 परिणामांना त्यांनी नावं दिलेत: आकृती, काल आणि अवस्था. आकृती म्हणजे सूक्ष्म निरोध परिणामामुळे आणि धर्म परिणामामुळे भूत किंवा इंद्रिय यांची आकृती स्पष्ट होते असं विवेकानंदाने म्हटलं. म्हणजे काय होतं? लहानपणी विद्यार्थ्याचा अभ्यास करणं हा धर्म आहे. ज्ञान मिळवणं हा त्याचा धर्म आहे. लहानपणी विद्याभ्यास करणं, ज्ञान मिळवणं हा त्याचा धर्म असतो.
परंतु मोठं झाल्यावर विद्याभ्यास संपून जातो, मग तो नोकरी धंदा करतो, पैसे मिळवतो, संसार करतो, हा त्याचा धर्म होतो. आणि अशामध्ये तरुण झाल्यानंतर तो जो लहानपणीचा धर्म आहे, विद्याभ्यास करणं, ज्ञान मिळवणं, ही वृत्ती त्याची कमी कमी होते. आणि नवीन जो धर्म त्याने घेतलाय, नोकरी धंदा करणं, संसार करणं, तो वाढत वाढत जातो. व्युत्थान संस्कार, निरोध संस्कार हे दोन्ही ते लागू होतात. आणि अशा वेळेला माणसाने चित्तवृत्तींचा निरोध करून, निरोध संस्कार वाढवून, आपला जो धर्म त्या आयुष्याला प्राप्त आहे त्याच्यामध्ये प्रगती करून, त्याच्यामध्ये समाधी लावून आपलं जीवन सुखी करावं. आता यासाठी 3 काळ आहेत. सर्वजण या 3 काळामधून सतत जात असतात. काही घटना घडून गेलेल्या असतात, काही घटना करत असतात, काही घटना भविष्यात होत असतात. पण त्याचा परिणाम आपल्यावर करून न देणं हे आपलं कौशल्य आहे. मग समाधी अवस्था म्हणजे काय आहे? या कालातीत राहणं, आयुष्यामध्ये कालातीत राहणं. बाह्य गोष्टींबद्दल सुद्धा मगाशी अंतस गोष्टींबद्दल सांगून झालं. आता जीवन जगताना आपल्याला अनेक चिंता असतात. भूतकाळामध्ये अमुक घडलं नाही, आता मला अमुक करायला मिळत नाहीये, भविष्यामध्ये मला करायला हे मिळेल का? आपण सतत चिंतातूर असतो आणि आपण सतत उसासे टाकत असतो, दुःखित राहतो त्यामुळे. आणि म्हणून हा जो काल परिणाम आहे, हा जीवनामध्ये आपण नष्ट करायला शिकायचा आहे. जी प्राप्त परिस्थिती आहे त्याच्यामधून स्वर्ग निर्माण करायचं. आणि यासाठी विपश्यना ही उत्तम साधन आहे. आणि मला विपश्यना म्हणजे बाहेर जी आहे ती अभिप्रेत नाहीये. माझ्या योग साधनाच्या पुस्तकामध्ये मी जी लिहिली ती मला अभिप्रेत आहे. कालावर तुम्ही मात करू शकाल, तुम्ही कालातीत होऊ शकाल, ती विपश्यना तुम्ही अंगीकारलीत तर. आणि शेवटची स्थिती आहे म्हणजे अवस्था. आकृती स्पष्ट होऊ लागली. कालातीत परिणाम म्हणजे चित्त फक्त समोर असलेल्या एकाच विषयावर स्थित व्हायला लागलं की एकाग्रता परिणाम साध्य होतो. ही अवस्था आपली झाली पाहिजे जीवनामध्ये. आपण जे ध्येय समोर ठेवू ते ध्येय आपण झालं पाहिजे, ही आपली अवस्था व्हायला पाहिजे. विद्यार्थ्याला फक्त अभ्यास, ज्ञानार्जन एवढीच अवस्था त्याची झाली पाहिजे. तरुणपणी नोकरी धंद्यात प्रगती करायची, त्याचा आनंद घ्यायचा कामाचा, आणि शिवाय अर्थार्जन करायचं, उत्तम संसार करायचा, ही अवस्था झाली पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला बदलत असते, विश्व बदलते सतत. तेव्हा शेवटी आपल्या शरीरामध्ये जो औषात्मा बसलेला आहे तो साध्य करायचा. हे जीवन जगत असताना कधी व्यवधान सुटू द्यायचं नाहीये. अगोदर सांगितलेले अंतस परिणाम काय आणि आता सांगितलेले बाह्य परिणाम काय, या सगळ्यातून शेवटी व्यवधान ठेवायचं आहे की समाधी लावून आपल्याला योग प्राप्त करायचं. सगळं जग आपण ओळखायला धावतो पण स्वतःला आपण ओळखत नाही. त्यामुळे या 3 परिणामामध्ये आपण अडकत जातो आणि दुःख आयुष्याचं आपल्याला वाटायला येतो. त्याऐवजी या 3 मधून बाहेर पडून, 3चाही आस्वाद घेऊन, ध्यान समाधीमध्ये रत राहून समाधी प्राप्त करून समाधानाने जीवन जगणं हे शेवटी ध्येय झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला जी सतत आयुष्यामध्ये अस्थिरता वाटत असते ती स्थिरता आपोआप सहज प्राप्त होते. कितीतरी गोष्टी समाधी लावल्यामुळे प्राप्त होत आहेत बघा, आपोआप. 3 अंतस परिणाम, 3 बाह्य परिणाम आता जे आपण पाहिले ते 3 काळ, त्या काळातीत आपण होतो आहे, त्याच्यात समाधी लावून समाधानाने राहतो, अस्थिरता नष्ट होऊन स्थिरता येते. हीच आयुष्याची सफलता आहे ना. ही या अध्यात्म योग साधनेमधून साध्य करावी अशी पातंजलींची अपेक्षा. मी सांगितलं सूत्र थोडं क्लिष्ट आहे, नाही अशातला भाग नाही, पण त्याचा शब्दशः अर्थ त्या क्लिष्टतेत न शिरता मी मुद्दाम बाहेर त्याचा निरूपण करायचा प्रयत्न केलाय. थोडक्यामध्ये त्याचा परिणाम सांगितलाय. त्याप्रमाणे आपण आयुष्यामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या वस्तू जगतामध्ये समाधानी राहण्याचा सतत प्रयत्न करायचा. आणि त्यासाठी विपश्यना जी काही आपल्याला सांगितली आता मी, त्या विपश्यनेचं तुम्ही आचरण केलं तर एका साधनाने तुम्ही समाधानी राहा.